पीडित बनून जगण्यामागचं काळं मानसशास्त्रच. प्रत्येक बळी पडलेली व्यक्ती खरंच असहाय असतेच असं नाही. काही लोक अत्यंत कुशलपणे पीडित असल्याची भूमिका निभावत असतात. अशा लोकांना एक सूक्ष्म, जवळजवळ सैतानी आनंद मिळत असतो. दयाळू, संवेदनशील आणि सक्षम लोकांची ऊर्जा, वेळ आणि आत्मविश्वास हळूहळू संपवण्यात. हो, मला ही गोष्ट खूप उशिरा समजली. बराच काळ मी एका अशा व्यक्तीला मदत करत होते जी स्वतःला खूप असहाय भासवत होती. मोफत कन्सल्टेशन, मोफत उपचार, अखंड भावनिक आधार, अखंड आर्थिक आधार. पण काहीतरी चुकतन्य असं सत्य वाटत होतं. अलीकडे एका सायकोलीगल प्रकरणात मी तिला मार्गदर्शन केलं आणि काही सक्षम वकिलांकडे पाठवलं. तेव्हाच वास्तव समोर आलं. माझ्याच एका वकील विद्यार्थ्याने शांतपणे मला सांगितलं, ती खरं तर मुळीच असहाय नाही. ती सवयीने पीडित आहोत असं भासवते. लोकांकडून फायदे मिळवण्यासाठी ती स्वतःला पीडित, दुःखी भासवते. त्या एका वाक्याने माझा दृष्टिकोनच बदलला. मी अधिक बारकाईने निरीक्षण करायला सुरुवात केली. आणि एक गोष्ट स्पष्ट झाली. सतपीडिताची भूमिका करणारे लोक अनेकदा दयेच्या माध्यमातून भावनिक दबाव निर्माण करतात. दयाळू आणि जबाबदार लोकांना टार्गेट करतात. जबाबदारी टाळतात पण मदतीची अपेक्षा ठेवतात. इतरांकडून मोफत मदत मिळवण्यात एक लपलेला विजय अनुभवतात. आणि सर्वात धोकादायक गोष्ट, चांगली माणसं पुन्हा पुन्हा या जाळ्यात अडकतात. कारण जागरूकतेशिवाय केलेली दया हळूहळू आत्मघातक ठरू शकते. मग मी एक छोटासा बदल केला. मी शांतपणे म्हणाले, आता मी मोफत कन्सल्टेशन देत नाही. ना राग, ना वाद, ना स्पष्टीकरण, फक्त स्पष्टता. आणि आश्चर्य म्हणजे ती व्यक्ती जवळजवळ लगेचच गायब झाली. त्या अनुभवाने मला एक मोठा धडा शिकवला. प्रत्येक मदत मागणारी व्यक्ती खरंच त्रासातून मुक्त व्हायची इच्छा ठेवतेच असं नाही. काही लोक त्यांच्या पीडित या ओळखीशी इतके जोडले जातात की त्यातून मिळणारी सहानुभूती, लक्ष आणि त्यातून इतरांच्या मनांवर करता येणारं नियंत्रण ते सोडू इच्छित नाहीत. तुमची दयाळुता जपा. तुमची ऊर्जा जपा. तुमची संपत्ती जपा. तुमचं समाजातलं स्थान जपा. तुमचा आत्मसन्मान जपा. कारण सहानुभूतीची किंमत कधीही आपलं स्वास्थ्य, सुरक्षा, सन्मान असू शकत नाही.